तर मित्रांनो, उद्या आपलं पेपर आहे M2. आपलं म्हणल्यावर माझा पेपर आहे उद्या M2चं. तर मी बघा 20 दिवस सुट्ट्या होते. 20 का 22 दिवस सुट्ट्या होते. 20-22 दिवस काही केलं नाही अभ्यासाचं, पेपराचं काही केलं नाही. मी माझ्या प्रोजेक्ट्सवर काम केलो आणि प्रोजेक्ट्स काम केलं म्हणल्यावर प्रोजेक्ट्स बनवलो. वाईप कोडिंगचा वापर करून मी माझं प्रोजेक्ट्स बनवलो. एक लई 140 प्रोजेक्ट्स मी बनवलो एवढ्या 20 दिवसात म्हणता येतं. मग त्यानंतर असं सगळे जेवढे काही माझे मित्र ते आहेत त्यांनी जास्त नंतर घरी गेले ते त्यांनी काय टाईमपासच केले, पण मी टाईम युटिलाइज केलो प्रोजेक्ट्स ते बनवून. आणि जे असं होते म्हणल्यावर आता माझी मैत्रीण आहे ती अभ्यास केली. आता तरी ती टेन्शनमध्ये आहे की पेपर तिचं चांगलं न जाईल, हे जाईल ते जाईल. बघा भैया, 20 दिवस अभ्यास करून जर तुम्हाला टेन्शन येत असेल की माझं पेपर कसं जाईल, केलं काय तुम्ही? अबे 20 दिवस होते 20 दिवस. आज पूर्ण दिवस बरं सकाळी क्रिकेट खेळलो, सिनियर्स होते, थर्ड इयर AIDSचे सिनियर्स होते, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो. नंतर संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळलो 1-2 तास. सकाळी 3 तास क्रिकेट, नंतर संध्याकाळी 2 तास व्हॉलीबॉल. आज जिमला गेलो नाही. आजचं जिम उद्या करतो, रविवारी पण करू आम्ही जिम, रविवारी करू. हां, मग आज जिम ह्याच्यासाठीच गेलो नाही की अभ्यास जरा करू म्हणून. आज सगळे क्वेश्चन्स ॲनालाइज केलो. पेपरचं कसं स्ट्रॅटेजी असतं आहे, सगळं करत बसायचं नसतं आहे. क्वेश्चन ॲनालाइज करायचं आणि त्यानुसार अभ्यास करायचं. तर लास्ट 1 दिवस राहिला आहे. आता तर काय 11 वाजलेत. इट्स ऑलमोस्ट 10:57. होय, 11 वाजले आहेत. तर आता थोडं रिव्हिजन मारायचं नाही, सगळं झालं आहे. ओके, सिटिंग अरेंजमेंटवर बघा कुठं आहे. ओके, दिसायला का हे सिटिंग अरेंजमेंट? इथं सगळं असं लिहून काढलो, कोण कुठं बसलं आहे. मी इथं आहे, मग मला सप्लाय माझ्या इथून पण येतं आहे. इथे एक टॉपर आहे, या 2nd नंबरच्या पोझिशनला टॉपर आहे. ते 4th नंबर माझ्या जे करेक्ट बाजूला आहे यो आणि माझा मित्रच आहे. सगळे चिठ्ठ्या ह्याच्याकडे असते. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन मी काढलो, चिठ्ठ्या ह्याने ठेवून घेत आहे, ह्यानी बरोबर मला पेपरला सप्लाय करत आहे. हे मास्टर स्ट्रोक. नंतर इथं समोरच्या डायगोनलमध्ये हे 22 आणि 23 नंबर, नाही 23 आणि 24 नंबर, हे दोघं पण हुशार आहेत. MCQ 12 मार्काचे ह्याने पुरवतात. 12 मार्क इथून थिअरी क्वेश्चन्स, इथून 12 मार्काचे MCQ. नंतर मला जे भेटलं की मी 28ला पोचणार. हे 28वालं हे पण माझा मित्रच आहे. मग त्याला MCQ पोचून तिथून या कोपऱ्यात जाणार 34वाल्याकडं. 35, 34 हे पण मित्रच आहेत. असं अबे सगळं प्लॅन करत असतं बे. काय तू 20 दिवस घासून काय केली अभ्यास करून? आता टेन्शन आलं या भैया, मी काहीच केलं नाही, मी फुल चिलमध्ये आहे. मी अजून सांगतो उद्या पण काय करणार नाही, असंच जायचं. जास्त टेन्शन घ्यायचं नसतं रे. टेन्शन घेतलं ना फिक्स आपण हरतो. टेन्शन घ्यायचं नाही. मस्तपैकी योग असले प्लॅन ठेवायचे. कुठं आहे फुल प्लॅन? कुठून काही झालं जर समज, मागच्या वेळी मी मिडसेमला पण असंच केलं, पण एक सरमुळं माझं पूर्ण प्लॅन चौपट झालं. ते सर येऊन माझ्याच बाजूला थांबले, त्यांना पण काय काम नव्हतं. पूर्ण असं टार्गेट केल्यावानीच झालं. मग त्यावेळी कसं तर करून पास तर झालो. मग यावेळी तसं चूक नाही करणार. यावेळी पासिंग पुरतं तर मी करून जाणार आहे. 12 मार्काचे MCQ आसान तसं आपल्याला भेटतात. पास व्हायला 24 मार्क पाहिजे असतात. वरचे 12 मार्काचं मी प्रिपेअर करू शकतो. लईत लई 15-20 मिनटं अभ्यास जरी केलं, 12 मार्काचं प्रिपरेशन होऊन जातं. नंतर असं पूर्ण बॅकअप प्लॅन पण आहे माझ्याकडे. संपलं बे. जास्त काय एवढं टेन्शन घ्यायचं नसतं आहे, का नसतं आहे. सगळं मोहमाया असतं आहे. बघा, पूर्ण युटिलाइज पण झालं. आता जर हे स्ट्रॅटेजी चाललं, 60 मार्काचा पेपर आहे, 40 मार्काच्या वर सहज जातो. सहज डोळे बंद करून त्याचं जरी बघून लिहिलं 12 मार्काचे MCQ,
हे मी चिठ्ठ्यात घेतलं आहे. सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन काढलो जे रिपीटेड झालेत. ते पण कसं चॅट जीपीटीचा वापर करून आपलं ॲनालिसिस करून मागचे DBAT2चे पेपर ॲनालिसिस करून हे सगळं परमिटेशन आणि कॉम्बिनेशन या चॅप्टरनं शिकलो मी. असं पूर्ण ॲनालाइज करणं हे ते तेच क्वेश्चन सर पण घेतले. तर दुसऱ्या सरांना त्यांनी पण MCQ म्हणल्यावर त्यांना पण दुसऱ्या डिव्हिजनच्या पोरांना तेच क्वेश्चन दिलेत. असं सगळे डिव्हिजनचे हे करून आता बघा, आता पण मी 11 वाजले तर तरी लायब्ररीतच आहे. सगळेजण मोस्टली सगळे गेलेले आहेत. तर तेच असं डोकं चालवायचं असतं. डोकं दिलं तर वापर करायचं. इथं बघा मॉडेल जय विवेकानंद, जय श्री स्वामी विवेकानंद. कळाला का? पूर्ण सुट्ट्या पण एन्जॉय केलो, पूर्ण युटिलाइज झाले, प्रोजेक्ट्स झाले. आता पूर्ण सेकंड इयरपर्यंत त्याच प्रोजेक्टला कंटिन्यू करायचं आणि त्याला अजून चांगलं बेटर करत जायचं. मग एन्जॉय हॉलिडे पण गेलो, 20-22 दिवस टाईमपास पण केलो नाही सगळ्यांनी. असं रिग्रेट तर काहीच नाही मला. माझं हेच मला लय आवडतं की मी असं काय ठेवतच नाही की ज्यांना मी रिग्रेट व्हावं. मी सगळं काय असं करतो की मला रिग्रेट होऊ नये. असं जिम करतो, सगळं करतो. आता तर कॉन्टेंट क्रिएशन सगळं चॅनल यूट्यूबचे चालू केलो. आता यूट्यूब तर चालू केलो, इन्स्टा पेज पण केलो. बघा आधी ॲथलेटिक एक ॲथलीट, त्यात मी माझे स्पोर्ट्स रिलेटेड व्हिडिओज टाकणार. एक ॲथलीट झालं, एक जिम रिलेटेड म्हणजे वर्कआउट, नंतर ना एक कोडिंग रिलेटेड, एक माझं पर्सनल, असं 4 अकाउंट आहेत. बस आता त्यांना ग्रो करायचं, जरा बघायचं हे टिप्स ट्रिक्स काय म्हणते त्याला, इन्स्टा कसं ग्रो करायचं हे ते. यूट्यूब पण आता तुम्ही माझं पहिलं व्हिडिओ बघा आणि हे व्हिडिओ बघा. माझं कॉन्फिडन्स आणि बोलण्याचं स्टाईल हे ते बदललं आहे, चांगलं झालं आहे, इम्प्रूव्ह झालं आहे. आता एवढं काय विचार करायची गरज नाही की काय बोलू काय नाही. तर हे असंच होत राहतं. आता तर हे तर 7वं दिवस आहे. अजून महिन्यानंतर बघा कसं होतं काय होतं. ये तो बस शुरुआत है असं म्हणल्यावर झालं. अभी तो पार्टी, अभी तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तर असंच ते तुम्हाला माझे सिनियर दाखवतो, त्यांना पण मी माझे व्हिडिओ दाखवतो. ते तिथं समोर आहे, असं दिसायचं नाही. अरे झूम होत नाही हो. तिथं आहे बघ, ते काळं शर्ट घातलेलं ते, त्याला माहीत आहे. थांब त्याकडेच जाऊ आता. जरा आपला जरा गबाळ गुंडाळू. त्याला काय अभ्यास म्हणत असतात का? 15-20 मिनिट करून जायचं असतं. जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. असंच असतं इंजिनिअरिंगचं. जास्त टेन्शन घेतलं ना येडवून जातं. टेन्शन घ्यायचं नाही, चिल राहायचं. एक रात्र अभ्यास करायचं, कॉप्या गिप्या सगळं करायचं. रेकमेंड करत नाही कॉपी करणं, पण काय ओ बॉस हे बघा याच आहे. हो बॉस आपले सिनियर झाले, काय म्हणतात त्याला, आपणच सिनियरकडे चालला होता. त्यांना काल माझा व्हिडिओ दाखवलेला आहे भारी म्हणला. त्यांनी पण चालू करणार होतं, पण काही कारणामुळं त्यांनी अपलोडच केलं नाही. काही कारणार नाही, तेच शेममुळं. लक्ष्मण भैया पकड, पढ़ाई करो माचू दाऊ माका बोसडा गाणफाड पडाय बीस्ट मोटिवेशन. तर आता आपण काय म्हणतो ते ह्याला जायचं होतं, काय म्हणते आपलं सगळं बॅग पॅक ते करायचं. चला जाऊ हॉस्टेलकडे जाऊ, जरा त्यांची गाडं मारून येऊ. हल्ले घाबरते तुम्ही ताना त्यांचा.